नमस्कार. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. अर्ज भरण्याची तारीख 29 ऑक्टोबर, तर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल. कल कुणाच्या बाजूने असेल हे निवडणुकानंतर कळेलच. पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कोणत्या मुद्द्याभोवती फिरू शकतात हे आपण पाहूयात. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय SG टाइम्स. मतदार संभ्रमावस्थेत असणारी ऐतिहासिक निवडणूक असं या निवडणुकीचं वर्णन करता येईल. कारण कट्टर विरोधक म्हणणारे, एका विचारधारेला फॉलो करणारे मतदार कोणत्या मुद्द्यावर मतदान करायचे याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची फूट, भाजपचे आक्रमक धोरण, विस्कळीत काँग्रेस या पार्श्वभूमीवर मतदार सध्या दोलायमान स्थितीत आहेत. निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या मुद्द्यामध्ये मराठा फॅक्टर हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. मनोज जरांगे हे साधारणपणे भाजपच्या विरोधात बोलत आहेत. त्याचा विरोध करणे भाजपला परवडणारं नाही. त्यांची समजूत काढणं आता शक्यही नाही. कारण आचारसंहिता लागू झाल्याने मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. या मराठा फॅक्टरच्या रोषाचा फटका कोणाला बसणार हे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. त्यांनी जर मराठा उमेदवार त्यांच्या माध्यमातून उभे केले तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. पण जर त्यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली तर निश्चितच महायुतीसाठी ती धोक्याची घंटा असेल. लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाज भाजपपासून दुरावलेला पाहायला मिळाला. मराठा समाजाचा रोष एकनाथ शिंदे अथवा अजित पवार यांच्या तुलनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त पाहायला मिळतोय. एकंदरीत मराठा समाजाच्या रोषाचा सामना भाजपला पाहायला मिळाला असं सध्या तरी दिसतंय. आता मराठा समाज दुरावल्यानं ओबीसी समाज जास्तीत जास्त आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. त्यात भाजप कितपत यशस्वी ठरतं हे पण महत्त्वाचं आहे. शरद पवारांची भिस्त मराठा मतदारावर, त्यामधूनच त्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवणारी वक्तव्य केलेली आहेत. काँग्रेसचा पाया ओबीसी, दलित आणि मुस्लिम, यामधील दलित आणि मुस्लिम समाज बऱ्यापैकी काँग्रेसच्या पाठीमागे राहिला. लोकसभा निवडणुकीत आपण ते पाहिलं सुद्धा आहे. ओबीसी हा शिवसेनेचा मुख्य आधार होता. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ओबीसी हे एक गट नाहीत. छोट्या छोट्या जाती मिळून ओबीसी आहेत. गोपीनाथ मुंडेंनी जो माधव म्हणजेच माळी धनगर वंजारी हा फॉर्म्युला शक्य करून दाखवला, तो आता शक्य होईल का हाही एक प्रश्नच आहे. नारायणगडवरील मराठा मेळावा आणि भगवानगडवरील वंजारी मेळाव्यातून लक्षात येते की जातीय दरी गावागावापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावरून या निवडणुकीत उमेदवाराला मतदान पक्ष बघून होणार नाही, तर उमेदवाराची जात पाहून मतदान होईल आणि असं आवाहनही या मेळाव्यात केलेलं दिसलं आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर राहिला. लोकसभा निवडणुकीत कांदा मुद्द्याने प्रभाव पाडला होता. त्याचबरोबर ऊस, सोयाबीन, कापूस याशिवाय दूध दर हे मुद्दे सुद्धा प्रभावी ठरू शकतात. महायुतीने काही प्रमाणात या मुद्द्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला, परंतु या मुद्द्यावर पूर्णपणे तोडगा काढणे महायुतीला शक्य झालं नाही. तो मुद्दा शरद पवार चांगल्या पद्धतीने उचलू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढणारे राजू शेट्टी, बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि अनेक इतर नेत्यांनी परिवर्तन महाशक्ती नावाने आघाडी उघडलेली आहे. या परिवर्तन महाशक्तीचा परिणाम सरसकट दिसेलच असं नाही. या नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रात या पक्षाचा प्रभाव काही प्रमाणात दिसेल, पण त्याचा फटका बऱ्यापैकी महाविकास आघाडीला बसेल असे जाणकार सांगतात. प्रत्यक्षात काय घडेल हे येणारा काळ सांगेलच. या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा पुढचा मुद्दा लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 200 कोटी रुपये ज्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर खर्च केले, त्या योजनेतून बहिणींना पैसे दिल्याने सर्व काही सुरळीत झाले असे नाही. बरेच महिला या लाडक्या बहीण योजनेवर समाधानी आहेत, तर बऱ्याच महिला असे म्हणतात की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला असता तर या योजनेची आवश्यकता भासली नसती. महिलांच्या खात्यावर 7,500 जमा झाले, पण याला आपण शॉर्ट टर्म उपाय म्हणू शकतो. पण लॉंग टर्म उपाय काय असा प्रश्न महिलांमधून विचारला जातोय. लोकांमध्ये या योजनेबद्दल मिळते तोवर घ्या अशा भावना आहेत. म्हणजेच ही योजना केवळ मलमपट्टी आहे.
निवडणूक झाली की ही योजना बंद होईल याचा लोकांना अंदाज आहे. एकंदर काही महिला याचा फायदा होतोय, चांगली योजना आहे असे म्हणतात. तर काही महिलांना पैसे देण्यापेक्षा शेतमालाला हमीभाव, गॅस, खाद्यतेले यांच्या किमती कमी करून महागाईतून मुक्ती देणे जास्त उपयोगी झाले असते असा सूर आहे. पुढचा मुद्दा बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यावर मतदान होण्यापेक्षा उमेदवार कुठल्या जातीचा, कुठल्या पक्षाचा आहे या गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाईल असं सध्या तरी दिसतंय. पुढचा मुद्दा बंडखोरीचा फटका कोणा एका पक्षालाच बसेल असं नाही, पण महायुतीला तो जास्त बसेल याची शक्यता आहे. जास्तीत जास्त विद्यमान आमदार असलेले 3 पक्ष एकत्र आल्याने बंडखोरीचा फटका महायुतीलाच बसेल. महायुतीमध्ये भाजपला कमी तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला जास्त. त्या प्रमाणात महाविकास आघाडीला कमी प्रमाणात फटका बसेल. तरीही महाविकास आघाडीत काँग्रेसला त्या फटक्याच्या जास्त शक्यता आहेत, कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे भरपूर रिकाम्या जागा आहेत. त्यामुळे त्यांना हा फटका जास्त बसणार नाही असं वाटतं. भाजपच्या शिस्तीत वाढलेले नेते उमेदवारी मिळाली नाही तरी निर्णय मान्य करू शकतात, पण इतर पक्षातून आयात केलेले हा निर्णय कितपत मान्य करणार हा सुद्धा एक प्रश्नच आहे. हर्षवर्धन पाटील, समरजित सिंग घाडगे यांचे उदाहरण समोर आहेच. ही निवडणूक अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारे असेल. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करेलच, पण त्याचबरोबर एखाद्या सहयोगी पक्षाचे उमेदवार निवडून येऊ नयेत, स्वतःचे महत्त्व वाढावे, अबाधित राहावे याचे प्रयत्न केले जातील ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.